नाशिकचा एपिस्टाईन म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात आणि त्याच्या अटकेमागची थरारक स्टोरी सध्या महाराष्ट्रात खळबळ उडवतीये। भोंदूगिरीच्या आड लपलेले गंभीर आरोप, महिलांना जाळ्यात ओढण्याची पद्धत आणि तपासात समोर येणारे धक्कादायक पुरावे, या सगळ्यामुळे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर मोठ्या नेटवर्ककडे बोट दाखवतंय। अशोक खरात जो स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक आणि मांत्रिक म्हणून प्रेझेंट करत होता, त्याच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले। तक्रारीनुसार धार्मिक विधी आणि समस्यांचं समाधान देण्याच्या नावाखाली आधी त्यानं विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला असा आरोप तिनं केलाय। तपासादरम्यान काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि महत्त्वाचे पुरावे समोर आल्याची माहिती मिळते। त्यामुळे हा प्रकार एका घटनेपुरता मर्यादित नाहीये, यामागे एक मोठं जाळं, एक मोठं नेटवर्क असू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। पण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही कारवाई ज्या पद्धतीनं झाली, कारण ही फक्त पोलिसांची कारवाई नव्हती, तर एक नीट आखलेली रणनीती होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाकडे आधीपासून लक्ष दिल्याची माहिती समोर येते। जवळपास 2 आठवड्यांपूर्वीच या प्रकरणाची फाईल आणि त्याचे प्राथमिक पुरावे त्यांच्या पातळीवर पोहोचलेले होते। त्यानंतर संबंधित यंत्रणांना सतर्क करत कारवाईची दिशा ठरवण्यात आली। तपास यंत्रणांनी आधीच आवश्यक माहिती आणि पुरावे गोळा केलेले होते आणि त्यानंतर योग्य वेळ साधून ऑपरेशन सुरू करण्यात आलं। दरम्यान नाशिकमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँच सक्रिय झाली, मात्र थेट छापा टाकण्याऐवजी पोलिसांनी वेगळीच रणनीती वापरली, कारण आरोपीला अटक होण्याची चाहूल लागली असती तर तो पळून जाण्याची शक्यता होती। यासाठी पोलिसांनी अत्यंत हुशारीनं प्लॅन आखला। ज्या परिसरात अशोक खरात राहत होता तिथे चोरीची घटना असल्याचं कारण देत हालचाल सुरू करण्यात आली, त्यामुळे परिसरात कोणालाही संशय आला नाही। एक टीम बाहेरून नजर ठेवत होती, दुसरी टीम आत प्रवेशासाठी सज्ज होती। योग्य क्षणी कारवाई करत पोलिसांनी थेट घरात प्रवेश केला आणि कोणताही गोंधळ न होता खरातला ताब्यात घेतलं। ही संपूर्ण कारवाई वेगवान, अचूक आणि पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडली। आता या घटनेनंतर नाशिकसह राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेत। हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे का, की यामागे अजून मोठं जाळं आहे? याचा तपास आता पुढे काय काय उघड करतो हे महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या प्रकरणात ज्या पद्धतीने हालचाल झाली ती केवळ नियमित कारवाई नव्हती, तर एक स्पष्ट संदेश देणारी रणनीती होती। आता पुढे या प्रकरणातून आणखी कोणते खुलासे समोर येतात आणि या कारवाईचा विस्तार किती मोठा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नाशिकच्या या एपिस्टाईन बद्दल तुमचं काय मत आहे? या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यायला हवा का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि हो, टाइम महाराष्ट्राचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।